प्रदीप दादा यानंतर तुमची मॅच आहे लगेच शिडूम बरोबर 3 ओव्हर. चला 3 ओव्हरची मॅच आहे. तीन ओव्हरची मॅच आहे लक्षात घ्या. यानंतर शिडून आणि तिसगाव ती 3 ओव्हरची मॅच. महेश म्हात्रे खेळताय का तुम्ही? महेश म्हात्रे आराम करा आता. आराम करा. नको नको अमित हॅट्रिक होईल मग. हॅट्रिक नको. यानंतर शिवडून आणि तिसगावमध्ये मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. 3 ओव्हरची मॅच आहे लक्षात घ्या. 3 बॉलर्स तुम्हाला वापरायचे आहेत. निलेश म्हात्रे स्ट्राईक एंडला आहेत. नॉन स्ट्राईक एंडला नितीन आणि गोलंदाज मंगेश. 3 षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. तीन षटकांची मॅच. चला काय आलं. चार आणि 5 जुलै ही स्पर्धा आपण पाहतोय. प्रथम क्रमांक 25, द्वितीय क्रमांक 15, तब्बल 40,000 रुपयाचं कॅश प्राईज आणि फायनल मॅचमध्ये कंपल्सरी कॉम्प्रोमाइज असेल. LGY चषक 2026 तुम्ही पाहतायत. प्रथम क्रमांकासाठी 25,000 रुपयाचं कॅश प्राईज. दुसऱ्या क्रमांकासाठी 15,000, तब्बल 40,000 रुपये कॅश प्राईज. आणि सचिन म्हात्रे बघा एन्जॉय करतायत. कोपरगावची शान. पहिला चेंडू वेगवान तुम्हाला पाहायला मिळतो मंगेशचा. डॉट बॉल आला निलेश म्हात्रेच्या विरोधात. 3 ओव्हरची मॅच आहे. कमी षटकांचा फॉर्मॅट आहे. आता 18 बॉल तुमच्याकडे टार्गेट सेट करण्यासाठी आणि त्यातला पहिला बॉल डॉट आलाय. इथे निलेशची विकेट धोक्यात आहे. अमित गायकर आहे त्यामुळे चूक होणार नाहीये. निलेश म्हात्रे बॅक टू द पॅव्हेलियन. हा मोठा गाव संघाला लागणारा मोठा धक्का. महेश वेले आलेत बॅटिंग करण्यासाठी. मंगेशने महत्वाची विकेट घेतलेली आहे. टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला गोलोली 40+B संघाने. पहिल्या मॅचमध्ये नवापाडा संघाला त्यांनी पराभूत केलं. अमित वगेचा तो चौकार फायदेशीर ठरला. थर्ड मॅनच्या दिशेने खेळत आहेत. हवेचा वेग प्रचंड पाहायला मिळतोय. सकाळपासून आपण पाहतोय. सिंगलने खातं उघडलंय. चला बॉल अडवलाय का? किशोर महान ज्याप्रमाणे डोल असं वाटलं की चौकार गेला. 2 धावा मिळाल्यात. पॅन्टने अडवला का? क्या बात आहे. पॅन्टचा फायदा आला बघा. नाही सुभाष आहेत ना त्यामुळे कॉमेडी होणार आहेत. सुभाष दादा तिथे आमचे कोपरचे. पॅन्ट चेक करा सुभाष दा. 3 धावा धापलकरती लागल्यात. प्रथम बॅटिंग करत असताना 3 धावा. चांगला चेंडू मंगेशकडे. वेग प्रचंड आहे.
डॉट बॉल. बोलिवली संघ जेव्हा जेव्हा रबल बॉल फॉर्मेटमध्ये खेळतो चांगलीच कामगिरी त्यांची पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला मोठागाव संघ ज्याने या स्पर्धेतला धावांचा उच्चांक गाठला होता 64. अजून एक डॉट. जबरदस्त बॉलिंग. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. फक्त 3 धावा मंगेशने खर्च केलेत. वा मंगेश वा. जबरदस्त बॉलिंग. निलेश म्हात्रेची महत्वाची विकेट त्याला मिळाली. बॉलिंग करण्यासाठी किशोर येत आहेत. यानंतर शिरडून 40+ आणि तिसगाव 40+ मध्ये आपल्याला मॅच पाहायला मिळेल. पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय. 1+1 2 धावा मिळतील. किशोर. हा चांगला चेंडू होता. डॉट बॉल. या अगोदर वाईड होता. वाईट बॉल. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. पंच वाईट चेंडू घोषित केलाय. धावसंख्या 6 वरती पाहायला मिळते. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट क्लिअरिटी विथ क्वालिटी तुम्हाला पाहायला मिळते. सात धावा धापलकावरती लागल्यात. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना चेंडू 1 बाउन्स सीमा पार जाईल. 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या 11. 11 धावा धापलकावरती. हा वेगवान चेंडू होता. धावसंख्या स्थिर आहे. वन टू गो. 2 वाईट आले या ओव्हरमध्ये. 11 धावा आहेत. दुसऱ्या षटकातील शेवटचा बॉल आहे. 3 ओव्हरची मॅच आहे. आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा झाल्यात 15. अमित वगे येत आहेत शेवटच्या षटकामध्ये.
15 धावा झाल्यात. शेवटच्या षटकात अमित वगे आलेत बॉलिंग करंडे, ज्यांनी पहिल्या मागच्या मॅचमध्ये विजयाचा चौकार मारला होता नवापाडा 40+ टीमच्या विरुद्ध 2 बॉल 3ची गरज असताना. अमित एक धाव इथे मिळाली. धावसंख्या 16. शेवटचं षटक सुरू आहे. यानंतर आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणार आहोत. तिसगाव 40+ आणि शिरडून 40+ मध्ये दोन्ही टीमच्या कॅप्टनने उपस्थित राहायचे. डॉट बॉल. मोठे फटके येत नाही आहेत मुठागाव संघासाठी. धावसंख्या 16. धावा झालेल्या आहेत. दोन धावा इथे मिळाल्यात. एक शॉर्ट रन. चला म्हणजे एकच धाव आहे. धावसंख्या 17. एकच धाव आहे. धावसंख्या 17. शेवटचं षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या 17. मोठागाव संघ प्रथम बॅटिंग करत असताना एकच धाव. धावसंख्या 18. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. टार्गेट सेट करणारे शेवटचे 2 बॉल. धावा झालेल्या आहेत. फटका चांगला आहे कव्हरच्या दिशेने. फिल्डिंग खराब आहे. निलेश गायकर तिथे होते. संघर्षमय चौकार आलाय मोठागाव संघासाठी नितीनच्या बॅटमधनं. धावसंख्या 22. धावा झाल्यात. शेवटचा बॉल शिल्लक आहे. धावा झालेल्या आहेत. महेश थांबले असते झाले असते धाव. बॉलर सेंडला कोणीच नव्हता. 23 झाले. 24 टू विन. 24चा टार्गेट आहे. 18 बॉल 24. मी पण होतो ना तो पण होता.
24चं टार्गेट आहे. चला तिसगाव कॅप्टन टॉससाठी या आणि शिवडून 40+. सुनील भाणे काय शोधतायत आता? बॉल हरवलाय का? ओके मुठे. ओ नाही, सुभाष दादा आता मुठे शोधा. अठरा बॉलमध्ये 24चं टार्गेट आहे. अठरा चेंडू 24चं टार्गेट. निलेश मात्रे येतात पहिलं षटक घेऊन. स्ट्राईक एंडला शेखर. महेश मात्रेला बॉलिंग ऑप्शनसाठी घेतलं मला वाटतं. ओके मेल मेल. इथे मात्र महेशचा पाय एक स्किट झालाय. बोलिवलीची कोणाकडे? तुझ्याचकडे. वाईट बॉल. वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. प्रचंड वेग पाहायला मिळालाय. शेखरला थोडंसं शांत ठेवलंय. डॉट बॉलची समाप्ती. चला तिसगाव कॅप्टन शिडूनचे कॅप्टन इथे आलेले आहेत. 3 ओव्हरची मॅच आहे, लक्षात घ्या. वा निलेश वा. डॉट बॉल. चांगला कमबॅक. फुटवर्क नाहीये. 24चं टार्गेट मोठं होऊ शकतं जर चांगली बॉलिंग झाली तर. 3 धावा झाल्यात. एक धाव इथे मिळाली. टक टक असा आवाज येतोय आणि वेग प्रचंड आहे. धावसंख्या 4. 13 बॉलमध्ये 20 अजूनही करायचे आहेत.
वार अमित वा, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, वेगाला उत्तर दिलं अमित गायकरने. आलाय षटकार. 12 बॉल मध्ये आता 14 करायचे. 12 बॉल मध्ये 14 करायचे. बॉलिंग करण्यासाठी महेश वेले आलेत. शेखरला प्रमोट केले सलामीला. 12 बॉल 14. वेग प्रचंड आहे. डॉट बॉल. 11 बॉल मध्ये 14 करायचे आहेत. इथे मात्र एज लागली आहे. निलेशकडे संधी होती, मात्र अमितची विकेट मिळाली असती निलेशला रनआउटच्या स्वरूपात. मात्र एक धाव मिळाली. 11 धावा झाल्या. 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 13 धावा अजूनही करायचे आहेत. 10 चेंडू 13 धावा. अकरा बॉल 10 चेंडू 13 धावांची गरज. डॉट बॉल. 9 चेंडू 13. नऊ चेंडू 13 धावांची गरज. बॅकफुटला गेले. पंच केलाय. बघायचा पंचांचा इशारा काय येतोय. चेंडू 1 बाउन्स सीमा पार. चौकार. 8 चेंडू आणि आता 9 धावांची गरज गोलवली 40+ संघाला. सात बॉल मध्ये 7 करायचे आहेत. सात बॉल 7. बघायचं आता काय निर्णय येतोय. षटकार. दुसरा षटकार आला अमितच्या बॅटमधनं त्याच्या इनिंग्स. आता 6 बॉल मध्ये फक्त 1 धावेची गरज. तिसगाव कॅप्टन या लवकर. पिंट्या जोशी यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. सुभाष दादा सध्या आपल्या स्क्रीनवरती आहेत स्वयंसेवकाच्या भूमिकेत. धन्यवाद सुभाष दादा. अमित काय आलं, एक हवी ना, चालेल. ओके ओके. चला मॅच जिंकलेली आहे गोलवली 40+ संघाने. सलग 2 सामने. बघा किशोरच्या येण्याने ऊर्जा आली संघामध्ये, त्यामुळे 2 सामने जिंकलेत पिंट्या. चला पिंट्या जोशी टॉस करा. तिसगाव आणि शिडून. तीन ओव्हरची मॅच असेल. वाकलन संघ आपण रिपोर्टिंग करा. वाकलन 40+. नाही आता ड्रॉ मध्ये गेले तुम्ही प्रदीप. ड्रॉ होईल. ड्रॉ मध्ये बाय मिळाली तर सेमी नाहीतर क्वार्टर. तिसगावने टॉस जिंकलाय. प्रदीप बॉलिंग का? चला फिल्डिंग लावून घ्या.
नाही, अमितने काय कानमंत्र दिलेत पिंट्या जोशीला. तिसगावने टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. शिडून संघाला बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलेलं आहे. शिडून 40+ संघ बॅटिंग करेल. 3 ओव्हरची मॅच. सनी कॅमेरामॅनच्या भूमिकेत होते. चला फिल्डिंग लगेच लावून घ्या प्लीज. या मॅच नंतर ड्रॉ होईल. गोलवली आणि या मॅचचा विजेता.